आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून मादी अस्वलाच्या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या कुटुंबाच्या नातेवाईकांना स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक कुटुंबाकडून आर्थिक मदत देत त्या कुटुंबाला बेबीताई नाईक यांनी दिलासा दिलाय। किनवटच्या दयाळ धानोरा येथे 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मादी अस्वलांनी हल्ला करून एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 9 जणांवर हल्ला करून दत्ता जाधव यास ठार केले तर 4 जणांना अति गंभीर जखमी केले होते। या मादी अस्वल हल्ल्याच्या घटनेने वनविकास महामंडळ व नांदेड वनविभाग चांगलेच हादरले आहे। तर जखमीपैकी चंद्रसिंग राठोड याचा उपचारादरम्यान संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातच मृत्यू झाला आणि एकाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। त्यामुळे धानोरा या गावावर मोठी शोककळा पसरली आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार भीमराव केराम यांनी या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। त्याचबरोबर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी देखील या कुटुंबाची भेट घेऊन नुकताच दिलासा दिला। त्यानंतर स्वर्गीय माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक यांनी दयाळ धानोरा येथे अस्वलाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबांची व जखमी कुटुंबांची भेट घेऊन त्या कुटुंबाला दिलासा देत नाईक कुटुंबाने स्वर्गीय प्रदीपजी नाईक यांच्या सामाजिक कार्यप्रणालीवर तंतोतंत पाऊल ठेवून बेबीताई नाईक व युवा नेते कपिल नाईक यांच्या वतीने मृत पावलेल्या कुटुंबाच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25,000 रुपये व जखमी कुटुंबाच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10,000 रुपये नगदी स्वरूपात देण्यात आले। नाईक कुटुंब कुठल्याही सत्तेत किंवा मोठ्या पदावर नसताना नाईक कुटुंबाने स्वर्गीय प्रदीपजी नाईक यांच्या सामाजिक कार्याची परंपरा कायम जपत तालुक्यातील सर्वांच्या सुखादुखात नेहमीच सहभागी होत स्वर्गीय प्रदीपजी नाईक यांचे कुटुंब आज मृत कुटुंबाच्या नातेवाईकांना छोट्या खाणीच का होईना नगदी स्वरूपात मदत करत त्या कुटुंबांना आधार देण्याचे कार्य केले आहे। यावेळी ॲडव्होकेट राहुल नाईक, माजी सैनिक प्रकाश जाधव, प्रकाश गब्बा राठोड, अनिल पाटील करहाळे, मनोज राठोड, शेख जब्बार, माजी सरपंच उत्तम नानू राठोड, उपसरपंच रोहिदास हरी पवार, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन गोरा राठोड, देवीदास जयराम राठोड, जयसिंग मांगीलाल राठोड, उत्तम एमजी, शेषराव नाईक, पत्रकार मारुती शेळके, ईश्वर जाधव यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज किनवट नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।